ही लढाई मुख्यमंत्र्याची मुलगी विरोधात एक कामगाराचा मुलगा ही होणार। लोकसभेची उमेदवारी राम सातपुते यांना मिळालेली आहे। राम सातपुते यांचं सोलापूरमध्ये जंगी स्वागत झालेलं आहे। राम भाऊ, काय सांगाल, आज पहिल्यांदा सोलापूरमध्ये आलात लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, हे सोलापूरकरांचं प्रेम बघून काय भावना वाटतात? निश्चित सोलापूरकरांचं प्रेम भारतीय जनता पार्टीवर आहे। निश्चित त्या ठिकाणी सोलापूरकर जनतेने माझं जे भव्य दिव्य स्वागत केलं आहे, न भूतो ना भविष्यत अशा पद्धतीचं स्वागत झालं आहे। मी सोलापूरकरांना शब्द देतो की आपण जे प्रेम दिलं आहे त्या प्रेमाला कधीही त्या ठिकाणी तडा जाऊ देणार नाही आणि निश्चित सोलापूरकरांचा विकास आणि तिथल्या जनतेचा विकास याच्यासाठी जीवाचं रान करेन। रामभाऊ, सकाळीच प्रणिती शिंदे यांनी आपल्याला पत्र लिहिलेलं होतं, त्यामध्ये काही टोमणे सुद्धा मारलेले होते, आपल्या उपरेपणावर त्यांनी बोललेलं होतं आणि सामाजिक तेढ निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य होऊ नये असं पण त्यांनी सल्ला दिलेला आहे। काय उत्तर द्याल त्यांना? नाही, निश्चित सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्या माजी मुख्यमंत्र्याची मुलगी आहे आणि इथं ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे, त्यामुळे निश्चित ते मोठं बोलू शकतात, परंतु सोलापूरकर जनतेला या ठिकाणी उपरं कोण आहे ते माहिती आहे। इथल्या मातीमध्ये माझ्या मायबापाने ऊस तोडलेला आहे। दामाजी कारखाना असेल, विठ्ठल कारखाना असेल, सिद्धेश्वर कारखाना असेल, या ठिकाणी इथल्या कारखान्यावरती माझे आईवडील ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते, त्यामुळे ही लढाई मुख्यमंत्र्याची मुलगी विरोधात एक कामगाराचा मुलगा ही होणार आहे। नक्कीच, धन्यवाद। तर हे होते रामभाऊ सातपुते। तर ही लढाई जी आहे ती मुख्यमंत्र्याची मुलगी विरोधात सामान्य ऊसतोड कामगाराचा मुलगा अशी होणार आहे, अशी भावना राम सातपुते यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।